नमस्कार मंडळी, तुम्हाला ही जेवणासोबत मिरच्यांची भाजी किंवा भरलेल्या मिरच्या किंवा तळलेल्या मिरच्या खाण्याची सवय असेल तर आज मी तुमच्यासोबत मिरचीची एक मस्त रेसिपी शेअर करत आहे। तर पहा, त्यासाठी इथे मी अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या मिरच्या जास्त काही तिखट नसतात, म्हणून ह्या मिरच्याची आपण मस्त रेसिपी करणार आहोत। तर मी 150 ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत। सर्वात आधी मिरच्यांना स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहे। एकही मिरची ओली असता कामा नये। नंतर मिरच्याला आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे। बघा, जास्त जाडही कापायच्या नाही आणि जास्त बारीक सुद्धा कापायच्या नाही, मध्यम आकाराच्या आपल्याला सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। ही मिरचीची रेसिपी तुम्ही एकदा जर का बनवली तर नेहमी नक्कीच बनवणार आहेत आणि खायला इतकी चविष्ट लागते। जेवणासोबत तोंडी लावायला बनवली तर खूपच छान लागते। आणि भरलेली मिरची तर आपण नेहमी बनवतच असतो। आज वेगळीच तुम्हाला मी मिरचू बनवून दाखवणार आहे। तर सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेतले होते आणि त्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे। अगदी बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। मोहरी घालायची नाही आणि हिंग घालायची आहे थोडीशी। त्यानंतर कापलेल्या मिरच्या घालायच्या आहे आणि 1-2 मिनिटं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर याला 1-2 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे। ह्या भाजीला व्हायला अगदी 4 ते 5 मिनिटं लागतात, जास्त काही उशीर लागत नाही। मग 2 मिनिटांनी झाकण उघडायचं आणि मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धणे जिरे पूड घालायची आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचा आहे आणि थोडासाच गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आणि 1 मोठा चमचा भरून मी इथे तीळ घातलेले आहेत। नंतर जे आपण शेंगदाणे जाडसर असे वाटून ठेवले होते ते घालायचे आहे आणि सगळं साहित्य मस्त मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडासा पाणीचा शिंपका मारायचा आहे, जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसंच पाणीचा शिंपका मारायचा आहे। नंतर याला झाकून ठेवायचं आहे। तर झाकून ठेवल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंतच याला झाकून ठेवायचं आहे, जास्त झाकण्याची गरज नाही। नंतर पहा, 2 मिनिटानंतर मी उघडून पाहिलं, मिरची अगदी मस्त आपली शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे। तर ही भाजी एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि शेवटी गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त आपली कापलेल्या मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पराठ्यासोबतही याला खाऊ शकता किंवा अशीही भाजी पोळी किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी खूपच टेस्टी ही भाजी लागत असते। तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आजची ही मिरचूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। भरलेल्या मिरच्यांची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो, पण अशी कापलेल्या मिरच्यांची भाजी सुद्धा तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा, खूपच टेस्टी लागते। तर तुम्हाला जर आजची ही मिरचूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।